पाहूयात पुढची बातमी। बीएमसीच्या ठेवीमध्ये वर्षभरात 4,000 कोटी रुपयांची घट झाली। मनपाच्या मुदत ठेवी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच 77,000 कोटींवर आल्या। या ठेवी आधी 91,000 कोटी इतक्या होत्या। जानेवारी 2026च्या अखेरीस 81,449 कोटी पालिकेच्या मुदत ठेवी होत्या। एप्रिल 2026 मध्ये या मुदत ठेवी 77,810 कोटींवर आल्या। चालू आर्थिक वर्ष संपताना यामध्ये आणखी घट होण्याची शक्यता आहे। आणखी 28,060 कोटी रुपये खर्च करण्यात येणार असल्याची सूत्रांची माहिती आहे। तर मुदत ठेवी कशा होत्या पाहूयात। 30 जानेवारी 2026 मध्ये 81,449 कोटी होत्या, त्या 28 फेब्रुवारीला 81,119 कोटींवर आल्या। कशा पद्धतीने घट झाली आपण पाहतोय। 30 मार्च 2026 मध्ये 77,905 कोटी तर 30 एप्रिलला 77,810 कोटींवर पोहोचल्या। त्यामुळे अशा पद्धतीने पालिकेच्या मुदत ठेवीमध्ये सध्या घट होताना पाहायला मिळते। मुदत ठेवी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच आता 77,000 कोटींवर पोहोचल्या। बीएमसीच्या ठेवीत वर्षभरात 4,000 कोटी रुपयांची घट झाली। त्यामुळे मुदत ठेवी या नेमक्या कोणत्या कारणासाठी वापरल्या हा प्रश्न आता उपस्थित केला जातो। या ठेवी आधी 91,000 कोटी इतक्या होत्या, आता त्या 77,000 कोटींवर आल्या। जानेवारी 2000च्या अखेरीस 81,449 कोटी इतक्या पालिकेच्या ठेवी होत्या, म्हणजे वर्षभरातच 4,000 कोटींची घट झाल्याचं पाहायला मिळतं। आणि याबद्दल आपण माहिती घेऊयात आमच्या प्रतिनिधी भाग्यश्री प्रधान यांच्याकडून। भाग्यश्री, बीएमसीच्या ठेवीमध्ये मोठी घट झाल्याचं पाहायला मिळते, काय नेमकं कारण आहे? नक्कीच आपण बघतोय की ही जी घट झालेली आहे ही प्रकल्पांसाठी पैसे वापरले असल्याची स्थिती जी आहे ती विरोधक देताना पाहायला मिळतात। कायमच याच्याही आधी ज्या वेळेला ठेवी मोडल्या गेल्या होत्या त्या प्रकल्पांत मोडल्या गेल्या होत्या आणि त्यावरनं देखील एक मोठा गोंधळ जो आहे तो झालेला पाहायला मिळाला होता। आता देखील आपण बघतोय की वर्षभरात 4,000 कोटी रुपयांची जी आहे ती घट झालेली आहे। मुदत ठेवी आर्थिक वर्षाच्या सुरुवातीलाच यावर्षी 77,000 कोटींवर आलेल्या होत्या आणि आता पूर्वी ज्या होत्या त्या 91,000 कोटी होत्या आणि आता त्या 77,000 कोटींवर आल्या। आता पूर्वी जर आपण बघितलं तर प्रकल्पांसाठी पैसे वापरलेच आहेत, मात्र आता यामध्ये त्यांनी जो कर्ज अंतर्गत कर्ज आहे तात्पुरते त्यासाठी देखील पैसे वापरले असं देखील सांगितलं जात आहे। 14,295 कोटी रुपये जे आहेत ते पुन्हा एकदा प्रकल्पांसाठी वापरले जाणार आहे। त्यामुळे या वर्षाच्या शेवटला जेव्हा आर्थिक वर्ष संपेल तेव्हा यापेक्षा अधिक ठेवी ज्या आहेत त्या कमी झालेल्या दिसतील असं देखील सांगण्यात येत आहे आणि यावरनं मोठा गदारोळ होण्याची शक्यता आहे राजकारणात देखील, कारण सत्ता पालट झालेली आहे। भाजप सत्तेत बसलेला आहे। शिंदे गट त्यांच्याबरोबर आहेत, मात्र ठाकरे गट, काँग्रेस आणि त्याचबरोबर मनसे हे सगळे पक्ष मिळून आता या संदर्भात कशा पद्धतीने विरोधक पक्ष आवाज उठवतात हे बघणं महत्त्वाचं ठरणार आहे। कल्याण भाग्यश्री, धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी। तर बीएमसीच्या ठेवीत वर्षभरात 4,000 कोटींची घट झाली, त्यामुळे आता ही घट नेमकी कशामुळे झाली, विरोधक प्रश्न उपस्थित करतात का आणि सत्ताधारी काय उत्तर देतात हे पाहावं लागेल। नाशिकच्या टीसीएस मधल्या धर्मांतर लैंगिक छळ प्रकरणी धर्मांतरासाठी वर्षभरापासून नियोजनबद्ध कट रचण्यात आल्याची माहिती समोर येते। एसआयटी कडून न्यायालयामध्ये केलेल्या चार्जशीटमध्ये हा दावा करण्यात आला। पीडित तरुणीचं सक्तीनं धर्मांतराचा प्रयत्न झाल्याचं तपासात उघड झालं।